सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन भागामध्ये. आज आपण अगदी सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या डेली यूजसाठीच्या रांगोळ्या पाहणार आहोत. तर आपली आजची पहिली जी डिझाईन आहे, ही आपण फक्त देवघरासमोरच काढू शकतो. कारण की ही जी पहिली डिझाईन आहे, ती आपण शिवलिंग रांगोळी पाहतोय. सुंदर रांगोळी आहे आणि सोपी आहे. आणि उद्या सोमवार असल्यामुळे मी ही रांगोळी तुम्हाला आज पहिल्यांदा दाखवलेली आहे. तर नक्कीच सगळ्यांनी छान अशी रांगोळी उद्या तुमच्या देवघरासमोर काढा. इथे आपण फक्त सिंपल शिवलिंग काढलेला आहे कमळाच्या फुलावरती आणि इथे बेलाचं पान काढलेलं आहे. खालीही आपण एक छोटंसं फूल काढणार आहोत. अगदी सोपी रांगोळी आहे ही, सगळ्यांना जमेल अशी आहे. बाकीच्या सगळ्या डिझाईन्स आजच्या पुढच्या डेली यूजसाठीच्या आहेत. त्या तुम्ही दरवाजाच्या समोर काढू शकता. तर इथे बघा आपण असं फूल बनवून घेतोय. अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही ही रांगोळी रेडी करू शकता. आणि मस्त कलरफुल अशी रांगोळी आहे. मी कलर पण वापरलेले आहे यामध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त व्हाईट कलरही करू शकता यूज आणि त्यावरती येलो आणि रेड कलर तुम्ही देऊ शकता. तर पाहू शकता आपली पहिली डिझाईन रेडी आहे. तर नेक्स्ट आपली जी डिझाईन आहे ती 2 ते 2 टिपक्यांमध्ये आहे आणि अगदी सुंदर अशी फिंगर रांगोळी आहे. पटकन होणारी डेली यूजसाठीची खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही. तर इथे फक्त आपल्याला एक चौकोन काढून घ्यायचा आहे 2 ते 2 टिपक्यांमध्ये आणि इथे आपण अशी डिझाईन बनवतोय केंद्रवर्धिनीसारखी. आता इथे आपण चेंजेस केलेले आहेत. तर इथे आपण आता येलो कलर देणार आहोत. अशा पद्धतीने इथे आपल्याला एक फूल तयार करायचं आहे. असं कॉन्ट्रास्ट कलर वापरून बघा, येलो आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन छान दिसतंय. तर पाहू शकता इथे बघा आपल्याला फक्त डॉट्समध्येच ही रांगोळी काढायची आहे पूर्ण आणि खूप सुंदर रांगोळी तयार होते ही. इथे 3 डॉट्समध्ये आपल्याला फूल काढायचं आहे. पूर्ण रांगोळी आपल्याला ही फक्त डॉट्समध्येच कव्हर करायची आहे आणि बघा केवढी सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे. ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांनी अशा रांगोळ्यांपासून सुरुवात करा, जेणेकरून त्यामध्ये काही शेप्स नसतात आणि ह्या इझिली तुम्हाला जमून पण जातील. तर पाहू शकता सुंदर अशी आपली रांगोळी रेडी आहे. पुढची ही डिझाईन आपली 2 ते 2 टिपक्यांचीच आहे. तर इथे आपण सिमिलर 2-2 टिपके देऊन घेणार आहोत. छोटे छोटे डॉट्स देऊन घेणार आहोत आणि सेम डिझाईन आपल्याला इथेही करायची आहे केंद्रवर्धिनी. आता हे बेसिक आपल्या प्रत्येक रांगोळीमध्ये असतात थोडंफार सेम. इथे आपण परत चेंज करणार आहोत या डिझाईनमध्ये. नाहीतर मग तुम्हाला वाटेल सेमच डिझाईन दाखवली की काय. तर इथे बघा आपण इथे ज्या केंद्रवर्धिनी आहेत त्यामध्ये एक येलो कलरचा डॉट दिलेला आहे आणि वरती आपण 3 डॉटमध्ये फूल बनवतोय आणि इथे चेंज केलेला आहे. पूर्ण रांगोळी चेंज आहे. असं भरपूर लोकांना वाटतं की सिमिलर रांगोळ्या असतात, पण कुठल्याच रांगोळ्या सिमिलर नसतात. काही ना काही चेंजेस असतात प्रत्येक रांगोळीमध्ये. तर इथे आपण फूल बनवून घेतोय पुन्हा एकदा. ही सिंपल आणि छान अशी रांगोळी आहे, सोबर. फक्त डॉट्समुळे रांगोळीला केवढं म्हणजे छान असं दिसायला लागली आहे ती.
फक्त डॉट्स त्यामध्ये किती मॅन्डेटरी होते, म्हणजे फक्त डॉट्समुळे पण रांगोळी किती आकर्षक दिसू शकते हे तुम्हाला ही रांगोळी पाहिल्यावर समजेल. आपली पुढची जी डिझाईन आहे ना, ही देवघरासमोरच काढण्यासाठी आहे. ही शंखाची रांगोळी आहे. तर मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आत्ता 2 दिवसापूर्वी. तो पण त्याला तुम्ही छान असा प्रतिसाद दिलेला आहे. तर धन्यवाद मैत्रिणींनो. तुम्ही एवढ्या छान-छान कमेंट्स पण केलेल्या त्या व्हिडिओवरती माझ्या. तर असेच तुम्ही छान-छान कमेंट्स करत राहा आणि छान-छान रांगोळ्या पण नक्कीच ट्राय करत राहा. ही सिंपल रांगोळी आहे अगदी. शंखाचीच आहे, पण अगदी साधी, सोपी, सिंपल आहे. तर ही पण तुम्ही देवघरासमोर काढू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणात देवघरासमोर काढण्यासाठीची जी शुभचिन्ह असतात त्यांच्या रांगोळ्या पाहणार आहोत. तर नक्कीच आज तुम्ही जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिजिट करा आपल्या चॅनलला आधी आणि मग सबस्क्राईब करा, जर तुम्हाला आपल्या डिझाईन्स आवडल्या तर. पुढची आपली जी डिझाईन आहे ती छोटीशी डिझाईन आहे. 3 ते 2 टिपक्यांमध्ये आपण ही बनवणार आहोत. इथे आपण पानं काढून घेणार आहोत, पानासारखा आकार. इथून पुढच्या डिझाईन छोट्या-छोट्या आहेत, सिंपल आणि सोप्या आहेत. मैत्रिणींनो, तुम्ही रांगोळ्या काढताय की नाही आणि तुम्हाला जमतायत की नाही, नक्की मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक छान अशी कमेंट आपल्या व्हिडिओवरती करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत पण शेअर करत चला, तुमचे मित्रमैत्रिणींसोबत. तर बघा, आपली सुंदर आणि छोटीशी अशी रांगोळी रेडी आहे. नेक्स्ट आपली फ्री हँड रांगोळी आहे. अगदी छान अशी रांगोळी आहे. छोटीशी आहे, सिंपल अशी आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. अशा सुंदर रांगोळ्या पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नक्कीच आपले व्हिडिओज पाहता येतील. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा सुंदर, सोप्या आणि नवीन रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत सर्वांनी रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा आणि सुंदर रांगोळ्या काढा. धन्यवाद. बाय बाय.